नमस्कार, मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. आज मी आपल्याला एक असं नॅपकिन डॉट ए आयच्या माध्यमातून कशा पद्धतीने डायग्राम फ्लो चार्ट आपण बनवू शकतो. रेग्युलर मुलांना एखादी गोष्ट समजून सांगायची आहे किंवा आपल्याला एखाद्या नोटीस बोर्डवर एखादी महत्त्वाची सूचना लावायची आहे किंवा ओपॅक सर्चसाठीचं काही आपल्याला फ्लो चार्ट फ्लो लावायचा असेल, एस ओ पी करायची असेल, तर अशा वेळेस आपल्याला नॅपकिन डॉट ए आयचा कसा उपयोग होतो हे आपण बघूया. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा नॅपकिन डॉट ए आयच्या या वेबसाईटवर जायचं आहे. इथे गेल्यानंतर गेट नॅपकिन फ्री वर तुम्हाला टिक करायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सध्या नॅपकिन डॉट ए आय हे फ्री वापरता येतं म्हणून. तर आता समजा आपल्याला डॉक्टर एस आर रंगनाथन यांचे 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्सचा आपल्याला फ्लो बनवायचा आहे, चार्ट फ्लो बनवायचा आहे. तर तो कसा बनवणार? तर तुम्हाला इथे न्यू नॅपकिन, ब्लँक नॅपकिन, ड्राफ्ट विथ ए आय किंवा इम्पोर्ट फाईल या तिघांपैकी समजा मी आता इथे ब्लँक नॅपकिन घेतो. ठीक आहे, ब्लँक नॅपकिन घेऊन इथं मी द 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स, बुक्स आर फॉर यूज आणि हे जे 5 आपले नियम आहेत हे आपण इथे टाकलेले आहेत. आणि हे टाकल्यानंतर फक्त तुम्हाला इथे टिक करायचं आहे. हे टिक केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला इथे बघा क्रिएट व्हिज्युअल्सचं ऑप्शन येणार. या क्रिएट व्हिज्युअल्सवर टिक करायचं आहे. जसं क्रिएट व्हिज्युअल्सवर तुम्ही टिक करा, तुम्हाला मॅजिक जी आहे ती तुम्हाला इथे दिसणार आहे, ए आयची मॅजिक. तर ए आयच्या मॅजिक थ्रू तुम्ही इथे बघा प्रिन्सिपल्स ऑफ इफेक्टिव्ह लायब्ररी मॅनेजमेंट, ग्रोईंग लायब्ररी, बुक्स फॉर यूज, सेविंग, त्यांनी बघा तुम्हाला दिले हो का. इथे परत तुम्हाला दिलेला आहे चार्ट, हो का, इथे दिलेला आहे. हां, अजून वेगवेगळे स्टाईल्स इथं आहेत, हे बघा. ठीक आहे, अजून मोर म्हणलं तर मोरमध्ये अजून ऑप्शन्स आहेत, हो का. आता हा मला खूप आवडला आहे त्यामुळे मी हा चार्ट इथे ठेवतो. या चार्टमध्ये पण अजून वेगवेगळे टाईप्स आहेत, हे बघा. ठीक आहे, तर मी हा चार्ट आता मी कन्फर्म करतो आहे. तर बघा इथे फाउंडेशनल प्रिन्सिपल्स ऑफ लायब्ररी अँड बुक्स आर फॉर यूज, एव्हरीडेज बुक. ह्याच्यात पण तुम्हाला पाहिजे असेल तर समजा तुम्हाला चेंज करायचं, हे तुम्हाला हे नाव नाही ठेवायचं आहे, तर तुम्हाला फक्त हेच नाव तिथे घ्यायचं. याला कॉपी करा आणि इथे तुम्हाला पेस्ट करा. तर हे तुम्ही चेंजही करू शकता, हो का. इथे तुम्ही बघा द 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स आणि त्याचं तुम्हाला इथे डायग्राममध्ये तयार झालेलं आहे. आणि ही इमेज तुम्हाला डाउनलोड करून कुठेही त्याची प्रिंट काढायची आहे, पी डी एफमध्ये पाहिजे, पी एन जीमध्ये पाहिजे, ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहिजे आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि ती इमेज तुम्हाला हवं त्या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्डवर लावायची, कुठे लावायची, कुठे पण तुम्हाला त्याला यूज करायचे असेल तर ते त्या एका पॉईंटचं महत्त्व समजून सांगण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचं डायग्राम वापरू शकता. इवन तुम्हाला तुमच्या आर्टिकलमध्ये, तुमच्या पी एच डी थिसिसमध्ये, बुकमध्ये कुठेही तुम्हाला जर हे व्हिज्युअल्स तयार करून पाहिजे असतील तर नॅपकिन डॉट ए आयच्या माध्यमातून तुम्ही असे मस्त छान व्हिज्युअल्स तयार करू शकता. ओके. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.